8 दिवसांपासून हे लोक उपोषण करून राहिले आणि यांच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे। आज बच्चू भाऊ आले होते यांना भेटासाठी। तुम्ही आज करावा, आज 4 वाजेपर्यंत करा, काही करा। तर स्वागत आहे तुमचा या सिंगल पोट्ट्याच्या व्लॉग मध्ये। पूर्ण मॅटर काय झालं सांगतो तुम्हाला। मित्रांनो, उन्हाळी धान पिकाकरिता गोशीकूरच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात यावे ही मागणी घेऊन खेडमधील तसेच आसपासचे गाव मिळून गोशीकूरच्या ऑफिस समोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहे। मित्रांनो, आता 8 दिवस झाले पण या मोर्चाला काही निकाल लागलेला नाही। आज बच्चू भाऊ येणार होते या मोर्चाला भेट देण्यासाठी, तर मग आम्ही पण गेलो होतो गोशीकूरच्या ऑफिस मध्ये। मित्रांनो, तिथं पोहोचल्यावर तुम्ही पाहू शकता हे गाड्याच गाड्या लाईन मध्ये लागल्या होत्या आणि आतमध्ये हे लोकांची गर्दी पहा। आम्ही मग पोहोचलो तर बच्चू भाऊ आले होते। ह्या महिला बघा 8 दिवसापासून उपाशी आहे तिथं आणि आमच्या इकडच्या आमदारांना कोणत्या नेत्याला काहीच फरक पडत नाही आणि निवडणूक आली का बरोबर हातपाय जोडून वोट मागासाठी येते। तुमचा याच्यावर काय मत आहे कमेंट मध्ये सांगा। मग बच्चू भाऊने आपल्या परीने प्रयत्न वगैरे केला। त्यांनी वरच्या अधिकाऱ्याला कॉल करून ताबडतोब याचा निकाल लावा अशी मागणी केली। बच्चू भाऊ वगैरे जायसाठी निघले। मग अशी गर्दी ऑफिस समोर जमलेली होती। हे बघा असे ट्रॅक्टर धरून लोक आले होते। मी पण निघलो घरी जायसाठी। मित्रांनो, बाकीचे व्हिडिओ तर तुम्ही शेअर करा, पण हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नक्की शेअर करा। फॉलो नसेल केला तर फॉलो करून टाका।